मोठी आजी इकडे लहान आजी आणि सोबत इकडे काय आहे? 100 वय झालेलं आहे अन्नाचं आणि 90च्या वर पार. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर्व मजेत असणार. आणि बघा कालपासून जे आहे इकडे गावाकडे आहे तपोनला, तर पाहिलं असेल कालच्या व्हिडिओमध्ये पण जसं की बाळाचं वेलकम, बेबी वेलकम, आणि तिकडे जसं बाळाचं वेलकम केलं तसंच इकडे पण बाळाचं वेलकम केलेलं आहे. आणि चालू होतं का नेमके बाळाचं वेलकम झालं जसं, तर इकडे तपोनला झालं आणि त्या बाळाचं वेलकम जे आहे तिकडं पिंजरला पण झालं आणि वाशिमला पण झालं. तर त्याच हिशोबाने म्हटलं की इकडं आज काहीतरी वेगळं करायचं होतं. आणि इकडं बरंच थोडा योगेश पण आहे इकडं, कालच्या टीम पण आलेला आहे. आपल्या घरी कोण आलेलं आहे? बाळ. कोणतं बाळ? अजू काकाचं. आणि दुसरं कोणतं आहे पिंजरला? कोण्या काकाचं आहे? अजू काकाच नाही, इकडचं कोणाचं आहे? अरे तिकडचं विजू काकाचं, इकडचं अजू काकाचं आहे ना. हां, तर असं कन्फ्युजन झालेलं होतं. कालच्या व्हिडिओमध्ये तुमचं मोकळं दूध झालेलं असेल. आणि थोडंसं वातावरण पण जे आहे तब्येतीचं वातावरण आहे, पण थोडंसं कालपासून नाही व्यवस्थित वाटत नाही आहे. तब्येत वगैरे खराब झाली आणि गळा पण बसलेला आहे, आवाजात पण फरक झालेला आहे. आणि सध्या चालू आहे इकडं तयारी. बघूया काय तयारी चालू आहे आईची. तर झालं तिकडे पिंजरला 2 बाळाचं, ते कन्फ्युजन दूर झालं असेल तुमचं. जसं आपण मागं भेटीला गेलो 3 महिन्याआधी आईला, म्हणजे आई कुठं मंगरुळपीरला संकास इथे, तेव्हा असंच आईनं पण बाळाला मांडीवर घेतलं. तेव्हा कन्फ्युजन झाले बरेच जण किंवा नेमके बाळ कोणाचं. आणि बरेच जण नंतर कमेंट केलं की बा बाळ एवढ्या लवकर कसं आलं म्हणून. हां हो ना, तेच झालं. आणि इकडे बघा कसं पाहत आहे. आणि त्याच्या लाईनपेक्षा 3 महिने मोठ्या जवळपास 3.5 महिन्यात झालं आहे. हो, आणि मस्त पाहत आहे, बोलत पण आहे. आणि दोन्ही आजी आहे बाळाच्या, मोठी आजी इकडे लहान आजी आणि सोबत इकडे काय आहे? पेढे भरणं चालू आहे. आणि जवळपास आता हे 5 किलो पेढे आहेत आणलेले आणि ते वाटायचे. आता काही पॅक केलेले आहे, काही पॅक करायचे आहे. मग वाटायचे. आणि खरं तर हे आजीला नातू झाला त्याच्या हिशोबानं. आता वेगवेगळे शब्द येतील मला प्रत्येकाचे. आता बरेच जण आपल्या कमेंटमध्ये ते पण सांगू राहिले की बा तुम्ही किती वेळा पेढे करता, पेढे बस करा आता. हां, आणि प्रॉपर गाव कोणतं आपलं? हां, त्याच्यामुळे कसं आहे. हां, नाव ठेवायचं आणखी. हां, मग आता नेमके कोणत्या बाळाचे पेढे वाटायचे आहे? लहानाचे का मोठ्याचे? लहान बाळाचे. हां, असं आहे. आणि जवळपास कसं आता गाव आमचं जास्त मोठं नाही आहे. किती मोठं आहे तरी 70-80चं जवळपास पाकिट. आणि 60-70 घरं आहेत त्याच्या हिशोबानं. आणि तुम्ही बघू शकता गाव जे आहे इकडून जसे घरं दिसत आहे तुम्हाला, शेवटचं ते घर समजा नारळाचं झाड आहे ते तिथपर्यंत. आणि जास्त घरं नाही तिकडं, 10 घरं असेल त्या कोपऱ्यामध्ये. आणि इकडं पण आहेत असे 10-20 घरं. छोटंसं गाव आहे, जवळपास 50-60 घरायचं. त्याच्या हिशोबानंच म्हटलं किंवा पेढे वगैरे सर्व जे आहे भरणं पण होतील. आणि इकडं 2-3 घरं आहेत घराच्या बाजूला पण. जास्त मोठं गाव नाही आहे. तुम्ही पाहिलेलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये, इकडे जाऊन बघा जुन्या व्हिडिओमध्ये, त्यामध्ये पण दिसणार तुम्हाला खूप दिवसाआधी टाकलेलं आमचे गाव बघा म्हणून. आणि इकडंच अंगणवाडी आहे, चांगलं आहे, मस्त छोटंसं गाव. आणि दोन्ही बरं मी म्हणतो आता दोघी जणी जशा व्हिडिओमध्ये येतात तसं बाकीच्या गावावर येत नसेल. तुम्ही कमेंटमध्ये सांगा
यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे, कारण आमच्या घरी काही जण असे आहेत जे की त्यांना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही. पण ठीक आहे म्हणा, वेगवेगळा प्रॉब्लेम आहे, त्याला काही नाही करू शकत आपण. म्हणूनच तुम्हाला काही जण दिसत असेल व्हिडिओमध्ये, काही जण नसेल दिसत. आता बाळ आहे इकडं, हो, आणि शांत बसलेलं आहे. वा वा दक्ष बाळा, चल चल बा, हाय कर, हाय सर्वांना, हाय कर एक वेळेस. आणि आता दोघा भावातनी फाईट लागणार आहे. कशाच्या बाबतीत म्हणा, बोल, कोण पहिले बोलील, कोण पहिले खेळेल, हा हा, कोण पहिले चालील. मनू पण इकडे जे आहे आत्ताच बाहेर गेलेले आहे दवाखान्यामध्ये, पण मनू नाही गेली तर मनूच्या मम्मीला नेलं होतं, त्याच्यामुळे मनू सोबत गेली. झाले सर्व पॅकिंग. पण आता पेढे वाटणार कोण, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. पेढे दक्षचे नाही आहे तर आपल्या दुसऱ्या बाळाची आहे. बऱ्याच वेळा कन्फ्युजन 2 बाळामध्ये, आणि तुमचं होऊ शकते की या व्हिडिओमधून पूर्ण सॉल्व झालं असेल की नेमके 2 बाळ कोणते. तर ओके, आणखी आता हो थैलीमध्ये चालते, नाही तर कोपऱ्यामध्ये पण वाटले चालते. आणि खरं तर आपल्याला देऊला आणि मनूला बोलवायचं आहे, पण मनू तिकडे गेलेली आहे. हो, सर्वात पहिले आपण मंदिरात ठेवणार, आणि ते आईच्या हातानं. हो हो, पहिले पेढे कसं, तसंही आपण जेव्हा दवाखान्यात गेलो होतं तर देवाचं दर्शन वगैरे घेऊनच गेलो होतो, तेव्हाही विठ्ठलाचंच नाव घेतलं होतं. सेम थिंग, कुठल्याही देवाचं एकच असते म्हणा, तसं काही नसतं. तसंच आता आपलं जे आहे गावातलं मंदिर आहे विठ्ठल रुक्माईमध्ये, त्यामुळे पहिला पेढा घरच्या देवाला विठ्ठल रुक्माईमध्ये. तर इकडं आता आलेल्या मंदिरामध्ये, आणि तुम्ही पाहिलं असेल आई इकडं नाही तर मंदिराची काय दशा झालेली आहे. खरंच पहिले व्यवस्थित दिसत होतं, कंटिन्यू काळजी केलेली जात होते, रोज पूजा जात होता, झाडणं गिरणं आहे ना. ठीक आहे म्हणून आता काय करणार आहे, आपल्या तिकडे जायचं काम पडलं म्हणून. आणि सर्व तसं हो कलरिंग करायचं आहे तसं इकडेच पाहिजे नंतर. तर बरोबर मंदिरातनी हां देव पण इकडे आलेला आहे पेढा घ्यायला, दिवाळी ठेवतानीच. चला, पहिला पेढा देवाला झाला असं, ॲक्च्युअली पहिले झालेलं तिकडे दवाखान्यामध्ये. तसं मंदिरात पण गणपती, सॉरी दवाखान्यामध्ये पण गणपतीचं मंदिर होतं. आणि बघा असं आहे, गजानन महाराज प्रसन्न श्री दिगंबर महादेवराव वराडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ लक्ष्मीबाई दिगंबर वराडे यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर बांधून दिले. म्हणजे स्थापना जी आहे ते इकडं बाजी आणि आईच्या हातानं झालेलं आहे, म्हणजे आम्ही स्वतःच ते मंदिर बांधलेलं आहे. चला असं आहे, देऊ इकडे चल, ये लवकर, पेढे वाटणार आहे तू, कारण मनू दीदी तिकडे गेलेली आहे आत्ताच, तुम्हाला सांगितलेलं आहे. आता देऊ पेढे वाटणार आहे बाहेर कारंजाला, परत गेली ती शाळेतून आली कारंजावर ना, आता डबल गेली मम्मीसोबत पप्पासोबत. चल मग तू चल पटकन. तर इकडं आईचं पाकिट वगैरे झाले, इकडे डबल म्हण, काय म्हटलं तू, तुम्ही पहिले कोणाच्या बाळाचे वाटता, तू कोणत्या बाळाला भेटला, दक्षला, आणि कोणत्या बाळाला भेटला नाही, कोणत्या बाळाला भेटला नाही, हा मग तिकडच्या बाळाची पेढी आहे सध्या सध्या. चला झाले का सर्व घडणं. आणि दक्ष पण आहे तिकडे एकटाच खेळत आहे मोकळा. झाले का सर्व. चल कोपऱ्यात कोणी घेतलं, कोपऱ्यात चांगलं वाटलं असतं. आता गावभर पेढे वाटायचे म्हटल्यावर तसं होणारच आहे. चल देऊ, चल घे लवकर, एक पाकिट घे हातात, पकड हातात घे ना, हा दे त्याच्या हातात, हा डब्यासाठी. चल इकडं, हा बरं ठीक आहे, इकडे इकडे आहे सर्व पेढे वगैरे वाटण्यात चालू आहे. हो दे, ते आजीला देऊन दे, ते आजीला दे, हा दे. हो डबा आहेच आहे.
चालते असं आहे. चल आहे का? चला असं आहे. आता बरंचसं आहे गावामध्ये वाटणं आहे आणि आम्हाला निघायचं आहे वाशिमला. तयारी पण करणं तिकडं. चल झालं देऊ. चल तर आमच्यासोबत गावाला. चल मग कर तयारी पटकन. पण ते कामं लागलेलं आहे. कायचं आहे ते झाड? कुंदांची फुलं. आणि कशासाठी असते? अरे बा, गजऱ्याच्या फुलांनी वेगळे फुलं आहेत. वेळेवर काही पण चालू आहे इकडं. ठीक आहे. दे पूर्ण दे ना. अरे वा वा वा, ते तर आहे. आणि पेढे वाटणं देऊन पण वाटले आज बरेचसे. आहे ना देऊ? कोण्या बाळाचे वाटले पण? डक्स नाही. मग अशी कोणत्या बाळाची म्हणे? हां, आता कसं समजलं? असं आहे. गाडी पाडशी रे देऊ. पाळली होती तो गाडी आता. असं थांब दूर. चांगल्या जागेवर लागायचे आहेत. हा तू सॉरी 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 तू का ठेवशील? हा का ठेवशील इकडे? अयांश का वेदांश? आणखी बाळाचं नाव ठेवायचं आहे. तू येशील ना नाव ठेवायला? तेव्हा आपण ठेवू. हा चौकळ असं चालू आहे. बाळाचं नाव काय ठेवलं तेच विचार चालू आहे. पण सध्या तरी नाही, एखाद्या महिन्यानंतर समजणार आहे. झालं वाटलं का? हे इकडे आपलेच घर आहे तर इकडे ते काही काय तिकडे दे बाजूला. देऊच्या घरी दिलेले आहे. घरचाच माणूस आहे देऊ. आणि बरंचसे आता इकडे वाटणं चालू आहे. हो मग आवाज आहे ना. मी आता आपल्या व्हिडिओ दाखवायचं राहिलं तर मेन बाळाचे पंजोबा. तर इकडे पंजोबा आहे आणि इकडे पणजी आहे, म्हणजे माझी आजी. कसं आहे आता हे पिढी खूप महत्त्वाचं असते. वास्तव आता खूप जुनं झालेलं आहे. जवळपास 100 वय झालेलं आहे अन्नाचं. आणि 90च्या वर पार आजीचं आहे. 90 आहे ना वय? किती आहे? 90च्या वर आहे. तसं मागच्या व्हिडिओमध्ये आलेलं आहे खूप वेळा आजी. आणि ह्या बाळाची पंजोबा. वास्तव आता सुचत नाही आजोबाला काही, त्याच्यामुळे जास्त काही ठीक आहे सांगावं लागलं. व्यवस्थित सांगितलं. दोघं जण असले ना बरोबर सांगतात एकामेकाला जोडपं. चला घेऊन येतो पुढच्या वेळेस पाहायला तुम्हाला. पुढच्या वेळेस आणतो पाहायला. ऐकू येत नाही अन्नाला. आता व्हिडिओमध्ये तसं वाटणार आहे. तिकडे आहे असा. वहिनीला पण देऊन चला पेढे वगैरे दिले का? मग ठीक आहे 2 किलो पण ॲट ए टाइम बसून खायला लागेल. आताच तुम्ही 1 किलो म्हटलं 2 किलो. बरं ठीक आहे. पुढच्या वेळेस शिरलो आपण. पण पेढ्याचं झालं विषय. तुम्ही भेटला कोणी आले ते सांगा पहिले. आली होती मी भेटीला. आली नाही तर काय, भेट घेतली मी रोडवर. कुठं? रोडवर भेट असते का? मग आता तुम्हाला वेळ नव्हता, आम्हाला वेळ नव्हता. मग हरेक नाही झालं तर काय, आपल्याला पोरगच तर पाहिजे. आली होती पण तुम्ही जालन्याला गेला होत्या आणि आम्ही तिथं ऑफिसमध्ये आलो होतो रोजगार हमीच्या पेटीच्या त्याच्यात. तिकडे वेगळं काम होतं ऑफिसचं. हा आणि रोडवरतीच भेट घेतली. रोडवरच मग बाळाला बोललो चाललं. बाळाच्या सर्व आजी आल्या. पण मोठी आई काकू आई हे सर्व राहिले ती आजी. त्यामुळेच आता येतील म्हणा मी आणखी आता त्याविषयी. हा ठीक आहे चुकला होता. भाग वगैरे जे आहे येणं वगैरे झालं नसेल समजा. चला निघू मग आम्ही गावाकडे. निघा चहा घ्या ना. घेतो ना. झाली तयारी चल पटकन. आणि हे बघा मेन सांगितलंच आहे ओम भाऊ ना की आपल्या घरातली किती लेकरं आणि किती मुली आहे. हा ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आम्ही. एक व्हिडिओ स्पेशल येणार किती मुलं किती मुली ते समजणार आहे तुम्हाला नेमके काय तर. हा चला असा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. दामाला निघायचं गावकडं. तर हा व्हिडिओ आता इथंच समाप्त करूया आपण. डबल टिपटच आहे. असं आहे. एकीचा मुली दोन मुलं. सध्या आकडा सांगत नाही. आकडा नंतर सांगणार आहे. मुलगा झाला तर लय हरिक झाला. मुलगी झाली असती त्याच्यापेक्षा हरिक झाला. आपल्याला कोणताही पाहिजे.
मुलगी जास्त हरिक झाला असता कारण मुली कमी आहे, मुलं जास्त झालेले आहे. मी काय म्हणतो मुलगा झाला तर हरिक तर झालाच, पण पोरगी झाली असती फक्त मनू दिसते आपल्या व्हिडिओ मध्ये माहितीये का, बस. बाकी पुरंच आहे सर्व. अरे मुलंच मुलं. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय. बाय कर देऊ बाय. आई, इकडे बाय कर, इकडेच. चला.